सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी घेतला समाचार। खोत यांच्या कुटुंबियांचे संस्कार दिसले म्हणत लगावला टोला। शरद पवार गटाचे युवा नेते सूरज वाजगे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। अवघे काही दिवस शिल्लक असल्याने नागरिकांच्या भेटीगाठींवर मंत्री अनिल पाटलांचा भर, रात्री उशिरापर्यंत मंत्री अनिल पाटील प्रचारात व्यस्त। नवी मुंबईत 15,000 मतदारांचे सोसायटीतच मतदान, बेलापूरमध्ये 12 तर ऐरोलीत 2 गृहसंकुलात केंद्र। मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर कारवाई, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा इशारा। दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटपताच उपराजधानीत प्रदूषण वाढलं। दिवाळीनंतर नागपुरातील प्रदूषणाच्या पातळीत वाढ। घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचं अनेकांचं मत। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याचा भाव 1,580 रुपयांनी घसरला तर चांदीच्या दरात 2,748 रुपयांची घसरण। बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। भुयारी मेट्रोला प्रवाशांची प्रतीक्षाच, महिनाभरात केवळ 6,12,913 जणांचा प्रवास। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी मैदानात, मोदींच्या धुळे आणि नाशिकात आज सभा। केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर, सांगलीतील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख आणि सुधीर गाडगे यांच्या प्रचारासाठी सभा। देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर, रवी राणांच्या प्रचारार्थ गोपालनगरमध्ये जाहीर सभा घेणार। उद्धव ठाकरेंचा आज सभांचा धडाका, जालन्यामध्ये आसाराम बोराडेंसाठी तर बुलढाण्यात जयश्री शेळके आणि सिद्धार्थ खरातांसाठी सभा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज 4 सभा, धाराशिव, परांडा, उमरगामध्ये 3 सभा तर बार्शीत राजेंद्र राऊतांच्या प्रचारासाठी सभा। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची कार फोडली, नांदेडच्या पाचोटी गावातली घटना, जरांगे समर्थकांनी भ्याड हल्ला केल्याचा हाकेंचा आरोप, उद्या पोलीस स्टेशनवर मोर्चा। आदित्य ठाकरेंच्या वरळीत संदीप देशपांडेंसाठी राज ठाकरेंची प्रचार सभा, आदित्य ठाकरेंवर एकही शब्द न बोलता परप्रांतीयांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल। आमच्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्रात एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, राज ठाकरेंचं जनतेला थेट आवाहन। आणि नालासोपाऱ्यात 3.5 कोटी रुपये असलेले एटीएमची व्हॅन पोलिसांच्या ताब्यात, मीरा रोडच्या नयानगरमध्ये देखील 1 कोटी जप्त तर संभाजीनगरमध्ये 40 लाखांची रोकड जप्त। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या। सुरुवात करूया। नवी मुंबईतील सानपाड्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। हुतात्मा बाबू गेणू सईद मैदानात सभेचं आयोजन करण्यात आलंय। जिंतूर सेलू मतदारसंघात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार मैदानात उतरले। बडनेरा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार रवी राणा यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभा घेणार आहेत। उद्धव ठाकरे आज जालना दौऱ्यावर आहेत। यावेळी जालन्यातील परतूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आसाराम बोराडे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचं आयोजन केलंय, तर बुलढाण्याच्या उमेदवार जयश्री शेळके आणि सिद्धार्थ खरात यांच्यासाठी देखील ते सभा घेणार आहेत।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभांचा धडाका लावलाय। धाराशिव जिल्ह्यामध्ये 3 जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलंय, तर बार्शी मतदारसंघात राजेंद्र राऊतांसाठी सभा घेणार आहेत। नितीन गडकरी उमेदवारांच्या प्रचारासाठी गोंदिया दौऱ्यावर आहेत। यावेळी भाजपचे उमेदवार संजय पुराम आणि विनोद अग्रवाल यांच्या प्रचारासाठी गडकरींच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। आता एक मोठी बातमी, महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी हे मैदानात उतरले आहेत। मोदींची आज धुळ्यामध्ये जाहीर सभा होणार आहे। धुळ्यातील गौशाळा मैदानावर मोदींची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हजर राहणार आहेत। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुपारी 12 वाजता धुळ्यात तर 2 वाजता नाशिकमध्ये सभा असणार आहे। या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मतदारांना आवाहन केलंय। आमच्या हातात सत्ता द्या, महाराष्ट्रात एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असं थेट आवाहन राज ठाकरेंनी केलंय। वाहतूक कोंडी इतकी वाढली आहे की संपूर्ण शहराचा विचका झालाय, याकडे कुणाचंही लक्ष नाही, अशा शब्दात राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं। घाटकोपरची सभा झाल्यानंतर वरळीमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली आणि यावेळी ते बोलत होते। विधानसभेची सांगता सभा शिवाजी पार्कात घेण्यासाठी दोन्ही ठाकरे आग्रही आहेत। 17 नोव्हेंबरला सभा घेण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही मुंबई मनपाकडे अर्ज त्या दोघांनीही सुपूर्द केलाय। लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेसाठी देखील पंतप्रधान मोदी पुण्यामध्ये रोड शो घेणार आहेत। 12 तारखेला मोदींची चिमूर आणि सोलापुरात देखील सभा होणार आहे। बोरिवली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पार पडलं। संजय उपाध्याय 1 लाखाच्या मताधिक्यानं जिंकून येतील असा विश्वास पियुष गोयल यांनी व्यक्त केला। आपल्याला महायुती धर्म पाळायचा आहे। बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे यांच्यासाठी काम करण्याचं आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी केलं। मुख्यमंत्री आपलाच होणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। नवी मुंबईतील उबाठाच्या माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। तुमचे भाऊ तुम्हाला दर महिन्याला ओवाळणी देतात, तर विरोधक यावर टीका करतात। तुम्ही महिलांना गाजर दाखवलं, लॉलीपॉप दाखवलं म्हणता, मग आतापर्यंत तुम्ही महिलांसाठी काय केलं, असा सवाल पंकजा मुंडेंनी विरोधकांना विचारलाय। राज ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये, तुमच्यासारखं अस्तित्व गमावून बसणारा मी नाही, असं म्हणत जरांगेंनी राज ठाकरेंवर खोचक टीका केली। तसंच आरक्षण कसं मिळवायचं ते मी बघेन, तुम्ही समाजाची नाराजी घेऊ नका, असा टोलाही जरांगेंनी लगावलाय। अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली। यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं। बहिणींची सुरक्षा वाऱ्यावर असून 3 भाऊ आणि महाराष्ट्राला मिळून खाऊ असं म्हणत त्यांनी महायुतीवर टीका केली। आता एक मोठी बातमी, महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा हे मैदानामध्ये उतरलेले आहेत। आज अमित शहा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात ते महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सांगली जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर आहेत आणि यावेळी शिराळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित देशमुख आणि सांगली मतदारसंघातील उमेदवार सुधीर गाडगे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राहुल गांधींनी कधी संविधानाची 4 पानं वाचली आहेत का, असा सवाल करत मंत्री गिरीश महाजन यांनी राहुल गांधींवर टीका केली। तसंच राहुल गांधी संविधान डोक्याला बांधून फिरले तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत, असा टोला महाजनांनी लगावला। जनगणनेसाठी आवाज उठवणं हे नक्षलवादी कल्पना असं जर फडणवीस म्हणत असतील तर तो बाबासाहेबांचा अपमान आहे, असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिलं। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमॅन पौरा खेरा यांच्या नेतृत्वात आज काँग्रेस शिष्टमंडळानं तक्रार केली। मंत्रालयात जाऊन राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत भाजपच्या खोट्या जाहिरातीविरोधात तक्रार दाखल केली आहे। अकोल्याच्या बाळापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी सभा घेतली। यावेळी त्यांचे पुत्र तेजस ठाकरेंनी सर्वसामान्य लोकांमध्ये खाली बसून भाषण ऐकलं। महाराष्ट्राला 24 तास प्रकाशमान ठेवणारे महायुती सरकार आहे। प्रत्येक गावागावात वीज पोहोचवण्याचं काम भाजपनं केलं, त्यामुळे जनता आता महायुतीलाच कौल देईल, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या 90% जागा जिंकून येतील, तर राज्यात 170 ते 180 जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला।
सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांच्यावर काँग्रेसनं निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र कारवाई झाली असली तरी आपण महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचं जयश्री पाटील यांनी स्पष्ट केलं. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराची धुरा मुलगा सुजय विखे यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. विरोधी उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या लोणी खुर्द गावात मोटारसायकल रॅली काढत सुजय विखेंनी मतदारांशी संवाद साधला. लोकसभेपेक्षा जास्त प्रतिसाद आता आम्हाला जाणवतोय. महाराष्ट्राला न शोभणारं राजकारण महायुतीनं केलं, याची फळं त्यांना भोगावी लागणार असा टोला अमित देशमुख यांनी लगावलाय. राजापूर मतदारसंघात किरण सावंत यांच्या प्रचारार्थ मेळावा पार पडला. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार असणं हे जनतेच्या हिताचं आहे. महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी झाला पाहिजे, हे ध्येय बाळगा आणि योजना घरोघरी पोहोचवा असं आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केलं. शिरूर हवेली